सिंहने सांगितलेलं आहे। एबीवीपीचे गुंडा पोरींना मारतात, मुलींना मारायचं काम आहे एबीवीपीच्या गुंडाने केलेलं आहे आणि त्याला आम्ही सोडणार नाही, लक्षात ठेवा। काय झालं ये जो उन लोगों ने लड़कियों के साथ किया ना, ये होने नहीं देंगे। एबीपी इतने शर्मनाक काम करते हैं, हर बार ऐसा करते हैं। राहुल गांधी से डरकर आज ये माहौल पैदा किया उन लोगों ने, महिलाओं पे अत्याचार बस अत्याचार। त्यांच्याकडे जाऊया। आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे जाऊया। सागर, आपण पाहतोय आता या ठिकाणी विजय वडेट्टीवार देखील उपस्थित झालेले आहेत। विद्यार्थिनींना डांबल्याचा आरोप होतोय, पण त्यांना का डांबण्यात आलेला आहे? नक्की आपण जर पाहिलं तर विद्यार्थी जे झालेले आहेत, डीसीपी जे आहेत तेही त्यांच्याशी बोलतात आणि विद्यार्थ्यांना आव्हान जे आहे ते करण्यात येताना पाहायला मिळत आहे। नेमकं आता या ठिकाणी वडेट्टीवार आपली भूमिका जी आहे ती राहुल गांधी प्रशांत आहे ती आता या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। आपण या ठिकाणी बघू शकतो विद्यार्थी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। ही निश्चित भाजपची दडपशाही आहे। एबीवीपी मंडळी या ठिकाणी ज्या विद्यार्थिनींनी कालच्या व्हिडिओमध्ये राहुलजी गांधी आणि छात्रों की गूंज याचा नका या ठिकाणी अभिमान व्यक्त केला किंवा चांगल्या प्रतिक्रिया दिल्या किंवा एकूण समाधान व्यक्त केलं, त्यांना टार्गेट करून त्यांना कोंडून ठेवण्याचं काम एबीवीपीने केलं। या ठिकाणी माझी या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, तुमच्या राज्यात अशा प्रकारे जो राडा चालू आहे, विद्यार्थ्यांवर जो अन्याय चालू आहे तो बरोबर नाही। तुमची सत्ता बरं, त्या विद्यार्थ्यांनी आता पुढे येऊन एबीवीपीच्या विरोधात त्या ठिकाणी बोलायला तयार आहेत, पण त्यांना बोलून दिलं जात नाही, हा आमचा थेट